नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपली नॉनव्हेजची रेसिपी आहे, ती म्हणजे मटण करी. तीसुद्धा ढाबा स्टाईल पद्धतीने आणि कुकरमध्ये. अगदी घरच्या साहित्यात होणारी ही मटण करी आहे. दिसायला पहा, खूपच छान दिसतेच आहे, तशी चवीला देखील खूप छान आहे. ही करी अशी झटपट होते. चला तर मग या करीसाठी काय काय लागणार आहे ते तर पाहूयाच. इथे मी जवळपास 750 ग्राम मटण घेतलेले आहे. मटण थोडेसे लालसर आहे, म्हणजे जून आहे. यामध्ये मी 1 टीस्पून हळद पावडर घातलेली आहे, 1 टीस्पून मीठ घातले, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि अर्धा कप इथे मी दही घातलेले आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण 1.5 टेबलस्पून इथे आपण अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायचं आहे. हे मॅरिनेशन आपल्याला मटणला लावून ठेवायचं आहे पूर्णपणे. एक अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनिट असे आपण मटणला लावून ठेवायचं आहे. पहा, अशा पद्धतीने मी हे मॅरिनेशन करून घेतलेले आहे. आता आपण याला थोडा वेळ असंच ठेवून देऊया. त्यानंतर आता आपण याच्या मसाल्याची तयारी करूया. यासाठी इथे मी 3 मध्यम असे कांदे घेतलेले आहेत, ते मी गॅसवर भाजून घेतलेले आहेत. 1 खोबऱ्याची वाटी, तीसुद्धा गॅसवर भाजून घेतलेली आहे. कोथिंबीर आहे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 1 इंच अद्रक आहे आणि 3 टेबलस्पून फुटाणा डाळ आहे. इथे मी अद्रक आणि लसूण थोडेसेच घेतलेले आहे, कारण ऑलरेडी आपण मटणाला सुद्धा लावलेलं आहे. खोबरे आपण थोडेसे स्लाइस करून घेतले. खोबरे आणि डाळ आपण एकत्र वाटून घेऊया, म्हणजे छान सुरुवातीला आपण बारीक वाटून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपण जो कांदा आहे तो यामध्ये टाकून बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिले असेल, मी याच्यामध्ये टोमॅटोचा अजिबात वापर केलेला नाही आणि पुढे सुद्धा करणार नाही आहे. तसेच सुद्धा टोमॅटो खूप महाग झालेले आहेत. टोमॅटोच्या जागी आपण इथे दह्याचा वापर केलेला आहे. आता आपण हे सर्व बारीक वाटण करून घेऊया. पहा, हे वाटण आपले तयार आहे. आता आपण कुकरमध्ये फोडणीसाठी द्यायची असल्यामुळे इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. कुकर गरम झालेला आहे. आता आपण यामध्ये तेल टाकूया. तेल मी अंदाजेच घातलेलं आहे, तसं पण 2 टेबलस्पून तेल आहे. मी इथे लाकडी घाण्याचं तेल वापरते. त्याचबरोबर 1 टेबलस्पून मी इथे तुपाचा वापर केलेला आहे. मटणामध्ये तूप घातल्यामुळे चवीला खूप छान लागते. आता हे दोन्ही गरम झाल्यानंतर यामध्ये 2 तमालपत्रीची पाने, थोडी दालचिनी, 3 वेलची हिरव्या, 3 ते 4 लवंग आणि 2-3 काळे मिरे आपण इथे घालून घेतलेले आहेत. याचा फ्लेवर पूर्ण या तेलामध्ये उतरला पाहिजे, अशा पद्धतीने आपण हे भाजून घेऊया. पहा, मस्त असे हे फुललेले आहेत. यामध्ये आता आपण पावडर मसाले घालूया. 1 टीस्पून इथे मी धने जिरे पूड घातली. 3 टेबलस्पून इथे मी मिरची पावडर, रोज जी आपण वापरतो ती 3 टेबलस्पून घातलेली आहे. 1 टीस्पून इथे मी काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे आणि 1 टीस्पून इथे मी मटण मसाला घातलेला आहे. मस्त हे तेलामध्ये आपण परतवून घेऊया. छान असं कलर येतो असे तेलामध्ये परतल्यामुळे. आता जे वाटण आहे ते आपण घालून अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे. जसजसं हे वाटण भाजत येईल, म्हणजे तसतसा याचा कलर चेंज होईल. त्याचबरोबर साईडनी तेल सुटायला लागेल. पहा, आपलं वाटण जवळपास आता कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि थोडे थोडे तेलसुद्धा सुटत आलेलं आहे. जेवढा मसाला तुम्ही असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्याल, तेवढं कालवणाची चव वाढेल.
त्याचबरोबर जो आपण करी या जे सुक्के मसाला आपण बनवू त्याच्यावर अगदी तर्री खूप छान येते अशा पद्धतीने मसाला भाजल्याने. आता यामध्ये मी मीठ घालून घेतलेले आहे. मी थोडेच मीठ इथे वापरलेले आहे कारण ऑलरेडी आपण मटण मॅरिनेट करताना त्यावेळीसुद्धा आपण घातलेले आहे, त्यामुळे इथे मी थोडेच मीठ घालून घेतलेले आहे. अंदाजानुसार आपल्याला चव पाहून नंतरसुद्धा आपण मीठ वापरू शकतो, त्यामुळे थोडे थोडे करतच आपण मिठाचा वापर करणार आहे. पहा, कलर एकदमच म्हणजे थोडासा ब्राउनिश कलर आलेला आहे. तुम्ही पाहिलेच असेल ज्यावेळी आपण मसाला टाकला त्यानंतर कलर कसा होता आणि आता कलर कसा आलेला आहे. मसालासुद्धा अगदी भाजून मस्त एकजीव पण झालेला आहे. त्याचबरोबर थोडंसं त्याच्यातील जी पाण्याची क्वांटिटी होती ती कमी झालेली आहे आणि साईडनी तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता आपण हे जे मॅरिनेशन केलेलं मटण आहे ते घालून घेऊया. गॅसची ज्यावेळी आपण मटण टाकू त्यावेळी गॅसची आच एकदम मोठी करायची आहे कारण आपण इथे दह्याचा वापर केलेला आहे. दह्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे आता आपण गॅसची आच मोठी करूनच मोठ्या आचेवरच हे आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे मटण आणि मस्त थोडा वेळ असंच परतवून घ्यायचं आहे. पहा, आपले मटण देखील खूप छानरित्या परतले गेलेले आहे. आता यामध्ये आपण एक स्पेशल मसाला म्हणजेच नेहमीप्रमाणे इथे मी नेहमीच प्रत्येक जेवणामध्ये थोडीशी कसुरी मेथी वापरत असते, त्यामुळे इथे सुद्धा मी अगदी हातावर चोळून थोडीशी म्हणजे 1 टेबलस्पून कसुरी मेथीचा मी इथे वापर केलेला आहे. तीसुद्धा छान परतवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण सध्या थोडेसेच गरम पाणी म्हणजे मी आता जे मटण मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं भांडं त्यालाच धुवून थोडं गरम पाणी वापरलेलं आहे ते घालून. तुम्ही पाहिले असेल मटण बुडेल इतपतच आपण गरम पाणी घातलेलं आहे. मटण जून असल्यामुळे या कुकरच्या आपण 7 शिट्या करून घेणार आहोत. पहा, आपल्या 7 शिट्या झालेल्या आहेत. आता आपण थोडा कुकर थंड झालेला आहे, आपण उघडून पाहूया. पहा, मस्त अशी तर्री आलेली आहे मटणाला. आता ज्यावेळी आपण कुकरमध्ये मटण या कोणत्याही प्रकारचं कालवण करतो ते लगेच वापरायचं नाही आहे. याला अजून थोडा वेळ आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. मला तर आता ही करी सफिशियंट वाटते, म्हणजे मला हवी तशी झालेली आहे. मी याच्यामध्ये काहीच आता वाढवणार नाही आहे. आपण मटण शिजले आहे का ते पाहूया. मी गॅस ऑन केलेला आहे, एकदम लो गॅसवर. आता आपल्याला हे थोडा वेळ उकळवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी गरम मसाले म्हणजे फक्त अख्खे मसाले वापरले होते. मी वरून फक्त 1 टीस्पून गरम मसाला पावडर टाकणार आहे. हा जो रस्सा आहे ते उकळत आहे आणि त्याच उकळत्या रशामध्ये आपण वरून 1 टीस्पून गरम मसाला वापरणार आहोत. असंच थोडा वेळ आता उकळवून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिट असंच उकळवून घेऊया, म्हणजे आपली तर्री तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर कापलेली आपण टाकून घेऊया. आपली मटण करी तर रेडी झालेलीच आहे. माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून पहा आणि कशी झाले ते मला कमेंटद्वारे कळवा. त्याचबरोबर माझी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. धन्यवाद.